मावळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये आज भारतीय जनता पार्टीच्या तालुक्याच्या वतीनं या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेला राज्याचे माजी मंत्री आदरणीय बाळाभाऊ बेगडे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेशदादा बेगडे, नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचे प्रचार प्रमुख बाळासाहेब नेवाळे, त्याचप्रमाणे मावळ तालुका भारतीय जनता पार्टीचे कोर कमिटीचे अध्यक्ष निवृत्तीभाऊ शेटे, त्याचप्रमाणे सहकार नेते बाबुलालजी गराडे या सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण पत्रकार परिषदेला या ठिकाणी संबोधित करा। तत्पूर्वी या पत्रकार परिषदेला सर्व पत्रकार बंधू अतिशय शॉर्ट नोटीसवर उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो, आभार व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार। माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे, आमचे नेते बाळासाहेब नेवाळे साहेब, कोर कमिटीचे अध्यक्ष निवृत्तीभाऊ शेटे, माजी सभापती गुलाब काका म्हाळसकर, बाबुलाल मामा गराडे, उपस्थित पत्रकार बंधू भगिनींनो, काल तालुक्याचे आमदार सुनील शेळके यांनी जे काय कृतज्ञता मेळावा घेतला आणि त्या कृतज्ञता मेळाव्यामध्ये जी काही मुक्ता फळं उधळलेली आहेत, खरं तर त्या गोष्टींच्या किती महत्त्व द्यावं, कारण तेच विषय सारखे सातत्यानं उगाळत राहिलं म्हणजे गोविल समितीचा प्रकार असल्यासारखं आहे। एखादी खोटी गोष्ट वारंवार सांगितली की ती खरी वाटावी लागते, तशा पद्धतीनं आमदारांनी जो काही प्रयत्न चालवलेला आहे। पण या विषयासंदर्भात जर बोललो नाही तर तुम्ही कुठंतरी दोषी आहात की काय, असा विषय होऊ नये म्हणून आज या ठिकाणी काही उत्तरे देण्यासाठी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या सगळ्या गोष्टींची उत्तरं देत असताना काल झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल आला। या निकालामध्ये 15-0 असा निकाल लागल्यानंतर आम्ही मावळ तालुक्यातील जनतेचा हा कौल स्वीकारलेला आहे। जनभावना मान्य करणं हे आमचं काम आहे, ते आम्ही केलेलं आहे। त्या पराभवाची जबाबदारी देखील आम्ही स्वीकारलेली आहे। मी वैयक्तिकरित्या या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारताना माझ्या किसान मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण यांच्याकडे पाठवलेला आहे आणि हे होत असताना आम्ही ही जबाबदारी कुठेही नाकारलेली नाही। आमची जी काही प्रमुख मंडळी आहेत यांच्यासोबत आमची एक मीटिंग या ठिकाणी झालेली आहे। या पराभवाचं विश्लेषण करत असताना पहिले आम्ही नेते मंडळींनी चर्चा केलेली आहे, लवकरच कार्यकर्त्यांबरोबर सुद्धा चर्चा करू नक्की काय घडलंय अशा प्रकारचा विषय आम्ही कार्यकर्त्यांकडून त्या ठिकाणी माहिती करून घेऊ। दुसरा विषय, या ठिकाणी जो सुनील शेळके यांनी अनेक आरोप केलेले आहेत त्यातले जे सनसनाटे आरोप आहेत त्याच्याकडे मी शेवटी येणार आहे। पहिल्यांदा या ठिकाणी ते जे मुद्दे मांडतायत युती 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 राज्यात महायुती आहे म्हणून मग इथे निवडणुका झाल्या पाहिजेत, या संदर्भात मला सुरुवातीला काही गोष्टी बोलल्या पाहिजेत, कारण ते जे बोलतायत त्या गोष्टी ह्या एकांगी आहेत। त्यावरती जर बोललं नाही तर लोकांना खरं गोष्टी कळणार नाहीत, म्हणून या ठिकाणी मला सगळ्याच गोष्टींचा खुलासा करायचा आहे। मुळात युती करावी हा प्रस्तावच आमदार सुनील शेळके यांनी आणलेला आहे। तळेगाव दाभाडे नगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला मी नगराध्यक्षपद देतो ही सुरुवात त्यांनी केली। आम्ही त्यांच्याकडे कोणतीही मागणी घेऊन त्या ठिकाणी गेलेलो नव्हतो। ही मागणी ज्या वेळेला केली त्यांचे राष्ट्रवादीचे त्या तळेगाव शहराच्या अध्यक्षांनी एक पत्र आमच्या शहराध्यक्षांना दिलं होतं की आपण तळेगाव शहरामध्ये युती करू
या संदर्भामध्ये भारतीय जनता पक्ष मावळची भूमिका ही वारंवार आम्ही स्पष्ट केलेली आहे की युती झाली तर सगळ्या तालुक्यात होईल, अन्यथा कुठेही युती होणार नाही. या संदर्भात त्यांनी कोणतीच गोष्ट सांगितलेली नाही. पण निवडणुका फक्त नगरपालिका आणि नगरपंचायतचीच लागलेली होती, ग्रामीण भागातल्या निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या. म्हणून या संदर्भात आपण एक एक विषय सोडू असा विषय घेऊन त्या ठिकाणी आमची चर्चा चालू झाली. तळेगावचं नगराध्यक्षपद की ज्या नगरपालिकेवरती सातत्यानं जनसंघ भारतीय जनता पक्षाचा झेंडा राहिलेला आहे, त्या नगरपालिकेची वास्तू आता भव्यदिव्य प्रमाणात उभी राहिलेली आहे. आणि त्या नगरपालिकेचं नगराध्यक्षपद जर संघाच्या स्वयंसेवकाला मिळत असेल, कारण त्यांनी संतोष दाभाडेंचं नाव सुचवलं होतं, खरं तर वास्तविक त्यांचा आमच्यात लावण्याचा प्रयत्न होता, परंतु आमचा भारतीय जनता पक्षाचा संघ विचाराच्या, भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा कोणत्याही कार्यकर्त्याला विरोध करण्याचा प्रश्नच नव्हता. आणि जर या नवीन इमारतीत संघाचा स्वयंसेवक भाजपचा कडवा कार्यकर्ता जर बसणार असेल तर ही संधी आम्ही का सोडावी, म्हणून आम्ही तो प्रस्ताव त्या ठिकाणी स्वीकारला. जागा वाटपाच्या चर्चा चालू झाल्या. जागा वाटपाच्या चर्चेमध्ये ठीक आहे, 28 जागा होत्या, एखादी जागा त्यांनी जास्त घ्यावी असा आमचा त्या ठिकाणी त्यांना प्रस्ताव राहिला. पण त्यांनी त्या गोष्ट एक सांगितली की मी कमळावरती त्या ठिकाणी संतोष दाभाडेंना अध्यक्षपद देणार नाही. तोपर्यंत फक्त एकाच नगरपालिकेची चर्चा त्या ठिकाणी होती. आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की नगराध्यक्ष पद किंवा नगरसेवक पद ही आम्ही काही झालं तरी कमळ चिन्हावरच लढणार, हा आमच्या पार्टीचा आग्रह आहे. आमचे प्रदेशाध्यक्ष असतील, आमचे चंद्रकांतदादा पाटील असतील, आमचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, या सगळ्यांनीच आम्हाला पार्टीच्या कमळावरच लढायचं असा स्पष्ट आदेश दिलेला होता. आणि म्हणून जागा वाटपाची बोलणी आमची खालच्या लेवलला झाली, हे ते जे सांगतायत ते खरं आहे आणि त्यात लपवायचं काय कारण आहे. हे सांगतात की आमच्याकडे सगळं ठरलं, आम्ही मुख्यमंत्र्याकडे गेलो. मुख्यमंत्र्याकडे काय गेलो? आम्हाला ही जागा कमळावरती लढायची, ह्या गोष्टीसाठी फक्त कमळावरती लढायची का नाही लढायची, एकाच विषयासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये ही जागा कमळ चिन्हावरतीच द्यावी लागेल असं सांगितल्यानंतर त्यांनी ती गोष्ट मान्य केली. मान्य करत असताना जागा वाटप फॉर्म्युला खरं तर 15-13चा आम्ही त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना सांगितला. ह्यांनी सांगितलं की नाही साहेब, मी 11 जागांचं मान्य केलंय, सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी निर्णय दिला की ठीक आहे, भाजपला तुम्ही 11 जागा द्या. तर मुख्यमंत्र्यांचा शब्द शिरसावंदी आहे, तो आम्ही त्या ठिकाणी मान्य केला. तो शब्द मान्य केल्यानंतर खरं तर विषय संपला होता. परंतु आमदारांनी असं सांगितलं की साहेब ते मला वरती उत्तर द्यावी लागतील, मग मला तुम्ही लोणावळा नगरपालिकेचं नगराध्यक्षपद घड्याळ चिन्हावरती दिलं पाहिजे. साहेबांनी ठीक आहे बाळा, बघून घ्या. त्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही, ते लोणावळ्याचं तुम्ही बोललं पाहिजे. भारतीय जनता पक्षामध्ये त्या शहरांची कोर कमिटी आहे. लोणावळा नगरपालिकेची देखील कोर कमिटी आहे, तळेगावची कोर कमिटी होती, वडगावची कोर कमिटी होती. या संदर्भात त्यांना बाळाभाऊंनी सांगितलं की मी लोणावळ्याच्या आमच्या कोर कमिटीशी चर्चा करतो आणि या संदर्भात तुम्हाला सांगतो. येतानाच, मुंबईतून येतानाच आम्ही लोणावळ्याच्या कोर कमिटीची मीटिंग लोणावळ्यात घेतली. ही लोणावळ्यात मीटिंग घेतल्यानंतर आम्ही त्यांना हा प्रस्ताव दिला की तळेगावात भाजपला नगराध्यक्षपद मिळालेलं आहे, पहिली 2.5 वर्ष, दुसरी 2.5 वर्ष ते घेणार आहेत. तसा तुमच्याकडे तो प्रस्ताव आहे की तुम्ही नगराध्यक्षपद 2.5 वर्षासाठी त्यांना सोडा, नंतरचे 2.5 वर्ष आपल्याला मिळतील. नगरसेवक पदाचा काय विषय असेल तो आपल्याला बोलता येईल. परंतु आमच्या तिथल्या स्थानिक नेतृत्वाने स्पष्टपणाने आम्हाला सांगितलं की आम्ही कसलीही युती करणार नाही. आमचा पक्ष म्हणजे काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शेळके गट नाहीये, त्यांची तर मालकी आहे त्या पार्टीवरती, ते सांगेल तेच निर्णय. कारण युतीच्या संदर्भात आम्ही सध्या बघितलेलं आहे, कोणताही राष्ट्रवादीचे किती कार्यकर्ते आजूबाजूला टाळ्या वाजवायला जरी असले तरी हे निर्णय प्रक्रियेत कोणीच नसतात किंवा यांचा काही संबंध पण नाहीये.
त्यामुळं आम्ही मात्र आमच्या कार्यकर्त्यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय करत नाही. तिथल्या कार्यकर्त्यांचा जो निर्णय आला तोच निर्णय आम्ही आमदार सुनील शेळकेला सांगितलेला आहे. मग त्या दुसरा ठिकाणचा विषय आला वडगावचा. वडगावमध्ये सुद्धा भास्करप्पा म्हाळसकर, गुलाब काका म्हाळसकर या सगळ्या आमच्या नेत्यांशी बोललो. त्यांनी सांगितलं की नाही, आमची सगळी रचना लागलेली आहे. आम्ही त्यांनाही त्या ठिकाणी अधिकार दिले होते. हा जो आमच्यावरती वारंवार आरोप केला जातोय ना की स्वतःचं काढून घेतलं, तर आम्ही त्या कार्यकर्त्यांना विचारून त्यांना पूर्ण स्वायत्तता दिली होती की तुम्ही निर्णय घ्या. जो निर्णय तिथल्या स्थानिक नेतृत्वाने घेतला तो आम्ही स्वीकारलेला आहे. आता राहिला तळेगावचा विषय. तळेगावात जागा वाटप ठरल्यानंतर आम्हाला न विचारता तुम्ही परस्पर तुमचे उमेदवार जाहीर केले. युती अशी असते, युतीमध्ये जागा वाटपाची सुद्धा चर्चा व्हायला लागते. ही न करता तुम्ही तुमचे उमेदवार पहिले जाहीर केले. चला तरी पण युती तोडायची नाही म्हणून आम्ही मग त्याच्यात पण ऍडजस्टमेंट करून कोणत्या जागा कुणी घ्यायच्या, काय करायच्या याच्यात आम्ही विषय घेतले. आणि मग त्या ठिकाणी एकतर निवडणूक लागली 9 वर्षानंतर. अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी इलेक्शन लढायला इच्छुक होते. आता आमच्या वाट्यावरती 11 जागा आल्या, समोरच्यांच्या वाट्यावरती 17 जागा गेल्या. साहजिक आहे, भारतीय जनता पार्टीचे जे कार्यकर्ते ज्यांना इलेक्शन लढायची संधी मिळत नाहीये ते नाराज होणार होते, स्वाभाविक आहे. शेवटी 2 मोठे पक्ष ज्यावेळेला युती करतात ना त्यावेळेला कोणत्याला, जशी आमच्या पक्षातली नाराजी झाली तशी त्यांच्या पक्षातली कदाचित झाली असेल, पण 17 जागांमुळे ते बऱ्यापैकी समाधानी होते. आमचे काही कार्यकर्ते, काही नगरसेवक त्या ठिकाणी अत्यंत नाराज झाले आणि त्या नाराजीतून काही लोकांनी फॉर्म भरले. ही वस्तुस्थिती आहे. परंतु एकदा तुमचा आमचा युतीचा निर्णय झाल्यानंतर शेवटी बिनविरोध निवडणूक होणार नाही. अन्य पक्ष देखील असतात, अन्य कार्यकर्ते असतात, कुणी अपक्ष फॉर्म भरू शकतो. शेवटी ही लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला वैयक्तिक अधिकार आहे. त्या हिशोबाने त्या लोकांनी अर्ज भरले. मग आरोप चालू केले की ह्यांनी यांच्या भावाचं काढून घेतलं, ह्यांनी यांच्या भावाचं काढून घेतलं. अरे आम्ही सगळ्यांसाठी प्रयत्न केले, आम्ही सगळ्यांसाठी चर्चा केल्या, सगळ्यांबरोबर चर्चा केल्या, परंतु काही कार्यकर्त्याचं समाधान आम्ही नाही करू शकलो. ती लोक उभी राहिली. मग भारतीय जनता पार्टीचे जबाबदार कार्यकर्ते म्हणून किंवा कोर कमिटीचे सदस्य म्हणून आम्ही अशा बंडखोरी केलेल्या कोणत्या कार्यकर्त्याच्या मागे जाऊन त्याचा प्रचार केला? आम्ही कुणाच्या मागे जाऊन उभे राहिलो हे तर सांगा. पण तुम्ही काय केलं युतीच्या नावाखाली? आज आमचे माजी नगराध्यक्ष रवींद्रनाथ आभाडे यांच्या मंडळी त्या ठिकाणी युतीचे उमेदवार आहे. त्या युतीच्या उमेदवाराच्या विरोधात तुम्ही एक अपक्ष उमेदवाराला ताकद दिली, ओपनली, उघड. त्याचबरोबर दुसरी एक जागा आहे वार्ड नंबर 3 मधल्या अनिता पवारांची. या वार्ड नंबर 3च्या जागेवरती त्या ठिकाणी तुम्ही खुल्ले त्या ठिकाणी एका अपक्षाला समर्थन दिले, राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत असं लेबल लावून तुम्ही त्याचा प्रचार केला. ठीक आहे, त्या निवडणुकीत तुम्हाला यश आलं नाही, ती जागा आमची निवडून आली. पण आज तुमच्या या आडेलतट्टू भूमिकेमुळं तुम्ही आमची जागा जी मिळाली ती पण घालवलीत ना. ह्याला युतीचा धर्म म्हणतात का? आम्ही तुमच्या भावाच्या विरोधात, जो आमचा नगरसेवक उभा होता त्याच्या प्रचाराला आम्ही गेलो. मग असं असताना तुम्ही कोणता युतीचा धर्म पाळला? मग आम्हाला असं वाटायला लागलं की ठीक आहे, राजकारणात हारजीत चालत असते, शेवटी लोकमत आहे, लोक काय ठरवतील तो फायनल निर्णय. आपण युती करून चूक केली की काय? आमचेही काही कार्यकर्ते आम्हाला सांगायला लागले, तुम्ही सांगा ना बा, तुमचा आमका उमेदवार उभा आहे, त्याच्या विरोधात जर कोणी असेल तर त्याच्या विरोधात आपण प्रचाराला एकत्रित जाऊ ना. बरं, उमेदवार काय आमच्या चिराग खांडगे शहराध्यक्ष होते, त्याच्या विरोधात उमेदवार राहिलाच होता ना. मग असं असताना तुम्ही 2 जागेवरती त्या ठिकाणी अपक्षाचं काम का केलं आमचं कमळ चिन्ह असताना? हा आमचा पहिला सवाल. आणि म्हणून या ठिकाणी जो धडा आम्ही घेतलाय, हा धडा बघता आमचे कार्यकर्ते पुढच्या युतीसाठी तयार होतील का? ग्रामीण भागात निवडणुकानंतर लागणार होत्या, कोणत्या कार्यकर्त्याला आम्ही सांगायचं की युती करा? बस चला ठीक आहे, त्याच्याही पुढे जाऊन युती करण्याचा विषय झाला असता. परंतु तुम्ही आणि तालुक्याच्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष गणेश खांडगे, तुम्ही सगळे पत्रकार त्या ठिकाणी उपस्थित होतात. तुमच्या समोर निर्णय सांगितला ना त्यांनी की यापुढे भाजपशी कसलीही युती नाही, हे त्यांनी सांगितलं ना.
मग जर त्यांनी सांगितलं असेल, त्यांच्याकडनं त्यांनी एकतर्फी निर्णय दिला असेल, तर मग काय आम्ही त्यांच्या दारात पाया पडायला जायचं होतं का? लोकांची घरं बरबाद होतात, लोकांची घरं बरबाद होतात. कोण करतो लोकांची घरं बरबाद? काय चित्र राहिलं तालुक्याचं आता? असे अनेक प्रश्न या ठिकाणी त्यांनी केले. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये युतीची आमची कोणतीही चर्चा झालेली नाही, हे मुद्दाम परत सांगतो. जे सुनील शेळके सांगतायत ना, मी सायलीताई पुत्रीची जागा द्यायला तयार होतो आणि मग ते मी 1 जिल्हा परिषद आणि 3 पंचायत समिती. अरे कुणाशी चर्चा केली? कुणाशी बोलले तुम्ही? हवेत गप्पा मारता काय? आता नवीन एक निवडणूक झाल्यानंतर विशाला रवी भेडेंना आम्ही तिकडं पलीकडच्या वार्डात उमेदवारी देणार होतो. कुणाशी चर्चा केली? म्हणले मला वरतून फोन आले. मग आमचे नेते तुला फोन करतात, आम्ही पार्टीचे इथं कोण नाही का? आम्हाला नाही सांगत ते? केवळ रवी वेगळेच्या नाराजीचा फायदा कसा घ्यायचा किंवा समोरच्या पक्षात कशी पेटवायची, आग लावायचा धंदा करायचा तू, आणि तू आम्हाला सांगायचं. ठीक आहे, रवी वेगळेंनी आमच्याकडे इच्छा व्यक्त केली होती, मला काले कुसगाव वाटात जिल्हा परिषदेची उमेदवारी द्या म्हणून. पण आमच्याकडे त्या ठिकाणी भाऊ गुंड, ज्ञानेश्वर दळवी, गणेश ठाकर 3 उमेदवार इच्छुक आहेत ना त्या भागातले. त्या भागातल्या कार्यकर्त्यांची मी स्वतः चर्चा केलेली आहे जाऊन, की आपण त्या ठिकाणी असा असा विषय रवी आप्पाचा आहे. तर तिथल्या कार्यकर्त्यांनी स्पष्टपणाने त्याला नकार देत आम्हालाच उमेदवारी पाहिजे असा आग्रह धरला. शेवटी आम्ही हुकुमशहा नाही, आम्ही कार्यकर्त्यांची पार्टी आहोत. त्यामुळे कार्यकर्त्याचंच म्हणणं आम्ही ऐकून त्या ठिकाणी निर्णय करणार होतो. पण केवळ पेटवा पेटवी करायचं अशा प्रकारचे विषय त्यांनी त्या ठिकाणी ठेवले. आता नंतर काय सांगितलं की सुरेश गायकवाड माझा कट्टर कार्यकर्ता. सगळ्यांना माहिती आहे सुरेश उपाजी गायकवाड हे शिवसेना उभाटा गटाचे कार्यकर्ते होते. त्यांनी गेले अनेक वर्ष शिवसेनेचं काम केलंय. तुझा कुठून झाला रे बाबा तो? बरं, तू लय विकास कामं केली, तुझी पार्टी लय मोठी असं म्हणतो, तर मग त्या कुसगाव गावामध्ये हा योगेश लोहर घेतलाय, हा कोणता उमेदवार आहे? हा शिवसेनेचा कार्यकर्ता आहे ना, त्याला उमेदवारी काय दिली? तुम्ही दिलीप ढोरेंनी तुमचं काम, बाळासाहेबांनी मागच्या वेळेला चांगलं सांगितलं होतं की दिलीप ढोरेंनी तुमचं काम केलं होतं का? समीर जाधवनी तुमचं काम केलं होतं का विधानसभेला? त्यांना उमेदवारी काय द्याव्या लागल्या? ऍडजस्टमेंट म्हणूनच ना. आणि तेच सुरेश उपाजी गायकवाड आमच्याकडे आले. तुमच्या काय पोटात दुखायचं कारण नाही. बरं, तुम्ही त्यानंतर त्यांना किती वेळा परस्पर भेटले की उमेदवारी तुम्ही थांबवा, मी तुम्हाला बिनविरोध देतो? कशासाठी हा खेळ करता? अरे तुम्ही खुल्या मनाने राजकारण करा ना, ओपन राजकारण करा. कशासाठी या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी करताय? आता भागवतांच्या संदर्भामध्ये त्यांनी गद्दारी केली. तुम्ही त्यांची उमेदवारी कापणार आणि मग त्या कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की ती गद्दारी. मग 2019 साली तुम्ही केलेली काय खुद्दारी होती काय? ती भारतीय जनता पक्षाची गद्दारी नव्हती? उगाच आपलं कुणालाही उठायचं गद्दारीचं लेबल लावायचं. अरे सगळ्यात मोठा गद्दार तू आहे ना, तालुक्याने पाहिलंय ना सगळं. मग त्या भागवतच्या मुद्द्या आले जातीयवादावरती, आणि भारतीय जनता पक्षाची लोक जातीवाद करतात. जातीवाद आम्ही करतो? तू जो काय जातीवाद करतो ना, तो फक्त मी दाखवलाय. तुम्ही त्या गटामध्ये एक त्या प्रशांत भागवत आता सगळीकडे क्लिप फिरवली त्यांच्या भाषणाची की प्रशांत भागवत तुझी जात आडवी आली. एका बाजूला माझं नातं आहे, जातपात तुम्ही करायची आणि आम्हाला शिकवायचा शहाणपणा. आम्ही तुम्ही जे काही जातीवाद आम्हाला दिसला तो फक्त आम्ही पुढे ठेवला. तळेगाव नगरपालिकेच्या इमारत उद्घाटनाला सगळ्या माजी आमदारांच्या तुम्ही नावाच्या प्रवेशद्वार उभारले. मग मी फक्त एवढंच दाखवलं की बाळासाहेब बारमुकांच्या नावाची कमान का नाही उभारली? ते पण तालुक्याचे माजी आमदार, भले विधान परिषदेचे असतील पण तालुक्याचे माजी आमदार तर आहेत. ते फक्त तिली समाजाचे म्हणून का? मग एवढाच प्रश्न मी विचारला. मग सांगायला लागले ते मला सांगितलं नाही. तुझे अनेक मार्गदर्शक आहेत, त्यांनी तुला सांगायला, तू कधी आमच्याकडे विचारायला? तुझं काम चाललंय. मग फक्त आम्ही तुम्ही जातीयवाद कसा करता हे फक्त दाखवलं.
आणि तुम्ही आम्हाला सांगायचं आता मग सगळे तिन्ही समाजाचे लोक भागवतच्या प्रचाराला गेली. तुझ्या हाताने तू केला उद्योग, आम्हाला काय करायचं? आमच्याकडे जर चांगला कार्यकर्ता येत असेल तर त्याला उमेदवारी देणं, त्याच्या पाठीची ताकद उभी करणं हे आमचं काम आहे. ते आम्ही केलं. आणि म्हणून जातीयवाद कोण करतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग सांगितलं, मी मुकुंद ठाकरेकडे गेलो, त्याला म्हणलं पहिले 2.5 वर्ष तुला घे. मग सुरेश गायकवाडकडे गेलो, त्याला म्हणलं थांब तुला 2.5 वर्ष नंतरची देतो. मग आमच्याकडे गेलो, मग फलाण्याकडे गेलो. कशासाठी? तुम्ही जे काही राजकारण करताय ना खोडचाळ, अहो खालचा पंचायत समितीचा उमेदवार घालवला म्हणजे जिल्हा परिषदेला तुम्हाला कुठेतरी त्याला दाबायला संधी द्यायची का? काय केलं तुम्ही लोणावळा नगरपालिकेतो? भारतीय जनता पक्षाचे 2 उमेदवार, त्यांना पैशाचं आमिष दाखवलं, त्यांना पैसे दिले. माझा जाहीरपणाने आरोप आहे, पैसे दिले आणि 2 उमेदवारांच्या उमेदवारी त्या ठिकाणी आम्हाला 2.5 वर्षानंतर संधी मिळाली म्हणून मागे घेतो. पण याच्या मागे तिथला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्या वार्डात कमकुवत होतो, हे लक्षात नाही घेतलं. हा सगळा जो काही पैशाचा खेळ चाललाय ना तालुक्यामध्ये, याची सगळ्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. खोटं तर इतकं बोलतात रिटून. एका बाजूला सांगायचं तुला बिनविरोध, तुला बिनविरोध. मग दिगंबर शेठ भेगडे यांना बिनविरोध त्यांच्या घरात जर उमेदवारी दिली तर त्यांना मी बिनविरोध देतो, हीच दिगंबर शेठ दादांना श्रद्धांजली. हे तुमचंच वाक्य आहे ना. आम्ही पण दिली दिगंबर शेठच्या पुतण्याला उमेदवारी. दादांच्या पुतण्याला उमेदवारी दिल्यानंतर तुमचं काम होतं ना बिनविरोध देण्याचं. पण तुम्हाला फक्त बुडबुडे उभे करायचे, तुम्हाला फक्त लोकभावनेशी खेळायचंय, तुम्हाला कोणाला श्रद्धांजली वगैरे काही व्हायची नाही. तुमचा तो पिंड पण नाहीये. उगाच फार मोठे महात्मा असल्याचा आव कृपया आणू नका, हे सगळ्या तालुक्याला माहिती आहे. हे सगळं करत असताना या प्रचारामध्ये वैयक्तिक चारित्र्य हाणन त्या बाळासाहेब पारखे आमचा उमेदवार होता, त्याच्याबद्दल काय काय बोलले गेलो, चोरे, आमकाय, फलाना गुन्हे. मग ज्याच्यावरती गुन्हे दाखल आहेत ते सगळे गुन्हेगार आहेत का? ते आरोपी असू शकतील, त्यांच्यावरती आरोप झाले. जोपर्यंत कोर्ट त्यांना शिक्षा देत नाही तोपर्यंत त्यांना कसं आपल्याला गुन्हेगार म्हणता येईल? मग मी त्या एका भाषणामध्ये सांगितलं की गुन्हे तर सर्वांवरच आहेत, गुन्हा तर माझ्यावरती पण आहे, गुन्हा साहेबराव कारकेवरती तुमचा उमेदवार त्याच्यावरती पण आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगितलं की गुन्हा तर सुनील शेळकेंवरती सुद्धा दाखल आहे, तो पण 302चा. तुम्ही काय गुन्हेगार ठरले का? आम्ही तुम्हाला खुनी म्हणलो का? आम्ही फक्त आरसा दाखवला तुम्हाला. पण ती भाषणं सुद्धा जास्त झाली की काय? अरे शेवटी राजकारणात बोलत असताना कधी कधी असं जास्त बोलणं होतं. मी साधन सुचिता पाळून ज्या दिवशी मतदान संपलं त्या दिवशी मी एक व्हिडिओ केला की बाबा माझ्या बोलण्याने जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. ही राजकारणातली संस्कृती याची तुम्हाला कधीच समजणार नाही. परवाच्या भाषणात तुम्ही शांताराम कदम आमचे नेते उपसभापती काय शब्द वापरला त्यांना? तो खरमाड्या. अरे बाबा, कोणत्या आई बापाच्या पोटी जन्म घ्यावा ना हे तुमच्या आमच्या हातात नाहीये. त्याच्या आई वडिलांची जशी प्रकृती, त्याच्या आई वडिलांचं जसं रूप तसं त्याला मिळणार. शांताराम कदमला तुमच्यासारखे नाही देखणे आई बाप मिळाले, तुमचे एवढे देखणे नाहीत ते, म्हणून तुम्ही त्याचा असा अपमान करणार. अरे त्यांचं कर्तृत्व बघा ना. शांताराम बापू कदमांनी या तालुक्याचं उपसभापती म्हणून केलेलं काम बघा, त्यांची समाजात काम करण्याची प्रवृत्ती बघा, सगळ्या लोकांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा विषय बघा. अहो तुमचे जे क्रशर सगळे चालतात ना 2 नंबरचे धंदे, त्या धंद्याच्या विरोधात शांताराम बापूंनी वेळोवेळी आवाज उठवला म्हणून तुमचा त्याच्यावरती राग आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी MIDCत गेल्या त्या शेतकऱ्यांना पेमेंट मिळावी म्हणून आंदोलन करणारा आमचा शांताराम बापू आहे. मग त्याचं कर्तृत्व बघा का त्याच्या शरीरयष्टीवरती बोला? कुठं लाजा सोडल्यात तुम्ही? का तोंड दिलं म्हणून आपलं फक्त बग 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 करायची? कोणत्या भूमिकेत बसतं हे सगळं? आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ह्या ज्या काय आम्हाला बोलाव्या लागतात ना, हे त्याच्याकरताच.
विकास कामांचा दावा, 3,000 कोटीची कामं केली, 4,000 कोटीची कामं केली. मग जर एवढी विकास कामं केलेली आहेत तर जनतेला आवाहन करा, मी विकास कामं केलेली आहेत, त्याच्यावरती मला मतं द्या. हे एवढे पैसे वाटप का करावे लागतात? एवढे का तुम्हाला उमेदवारांना खड्ड्यात घालावं लागते? कोणत्या कोणत्या पतसंस्थेतून कोणत्या कोणत्या उमेदवाराला किती कर्ज दिली यादी आहे माझ्याकडे. यादी जाहीर करायची का सर्वांसमोर? कोणाकोणाच्या जमिनी तुम्ही विकल्या आम्हाला पण सगळी माहिती आहे, आम्हाला माहिती आलेली आहे. त्या मारुती तिकोणींच्या लोणावळ्यातल्या 7 एकर जागा महागावची कुणी विकली त्या काळात? डॉक्युमेंट्स आणून. समीर खोले नावाचा राष्ट्रवादीचा 9 नंबर वॉर्डातला जो काही उमेदवार होता त्याचा राहता फ्लॅट कुणी विकला? त्याच्या भावाचा फ्लॅट कुणी गहाण ठेवला? एक फळवाली महिला उभी केली, तिच्या कोकणातलं फार्म हाऊस कुणी विकलं? या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये येवले नावाचे एक उमेदवार होते पंचायत समितीला चांदखेडमध्ये, त्यांची चांदखेडमधली जमीन विकली. नितीन मुरे यांची साळुंडेतली जमीन विकली. तो आदिवासी उमेदवार पावसे, त्याची जमिनीचा कुणी बाजार केलाय? तर कडलक नावाचा एक उमेदवार होता, त्याची 2.5 एकर कुणी विकली? कुणी घेतली जमीन? किती तुम्हाला मयूर ढोरे इथला नगराध्यक्ष राहिलेला माणूस, त्याची कोणती जागा घाण ठेवली, त्याला किती कर्ज दिलं? सगळं आमच्याकडे पण. तुम्ही दाखवा आम्ही आमचे कोणते उमेदवार खड्ड्यात जातो. तुम्ही दाखवा आम्ही आमच्या कोणत्या उमेदवारांची त्या ठिकाणी जमिनी विकल्या, कोणाच्या जमिनी आम्ही घाण ठेवल्या, दाखवा ना. आणि मग तालुक्याला कोण खड्ड्यात घालतोय हे एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ द्या ना. ही सगळी जी काही चर्चा आहे ना तालुक्यात निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात पसरली. मी सगळ्या पत्रकार बांधवांचे तुमचे मनापासून आभार मानतो की तुम्ही या गोष्टीला वाचा फोडली. तुम्ही पेपरचे रकानीच्या रकानी भरून दिली. मावळ तालुक्यात पैशाचा पाऊस, कुणाची घरं विकली, कोण कर्जबाजारी झालं, कोण काय झालं, हे सगळं तुम्ही परखडपणाने मांडलं. याची चर्चा आता जिल्ह्यात नाही तर याची चर्चा आता राज्यात होऊ लागली. कुठं झालं होईल सगळं? हे लपवायचंय. आणि दुसऱ्या बाजूला तुमची काल त्यांनी सांगितले मी भविष्यवाला नाही, मी आमका नाही, फलाना नाही. ईव्हीएम हॅक होतं, ईव्हीएम मध्ये छेडछाड होते, मशीन मध्ये गडबड होती, तुम्ही असं करूनच जिंकलात असा कधीतरी आम्ही आरोप केला काय? आमच्या कोणत्या नेत्यांनी केलाय? जाहीर सभेत केलाय, मेळाव्यात केलाय, काय केलाय? पण तालुक्यातले मतदार, तालुक्यातले नागरिक, तालुक्यातले सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये एक चर्चा चालू झाली की सुनील शेळकेंनी सांगितलं की लोणावळ्याचा नगराध्यक्ष माझा 10,000 पेक्षा जास्त मतांनी निवडून येईल. आला 10,000 पेक्षा जास्त मतांनी आला. सुरेखाताई जाधव 400 पेक्षा जास्त मतांनी पराभूत होती, झाले. विधानसभेला मी 1,00,000 पेक्षा जास्त मतांनी निवडून येईल, आले. आणि कालच्या पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत मतदान झाल्या 15-0 निकाल लागेल. अनेक पत्रकारांनी सुद्धा त्यांचे अंदाज टाकले होते. पत्रकार पण रोज सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना चेक करतात, नागरिकांना चेक करतात. आणि मग असं असताना तुम्ही ही भविष्यवाणी आधी कशी काय करू शकता? ही एक चर्चा मतदार नागरिकांमध्ये चालू आहे, कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे. आम्ही कुठेही जाहीरपणाने केलेली नाही. मग ह्या चर्चेला फुलस्टॉप देण्यासाठी, पैशाचा बाजार झाला, ह्या चर्चेला फुलस्टॉप देण्यासाठी काहीतरी सनसनाटी निर्माण करायची म्हणून काल एक आरोप आमच्यावरती करण्यात आला की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी ईव्हीएम हॅक करण्यासाठी, मुळात ईव्हीएम हॅक करता येत नाही ह्याच्यावरती माझाही विश्वास नाही, आमच्या पार्टीतल्या लोकांचाही नाही आणि आमच्या पक्षाचा पण नाही. उलट भारतीय जनता पार्टीवरती अनेक सातत्याने आरोप होत असतात. असले पैसे घ्यायचे दिवस आमच्यावरती येतील. तुम्ही फक्त म्हणता मी जबाबदारीने सांगतो. अरे जबाबदारीने काय सांगतो? जबाबदारीने तू अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. जबाबदारीने तू सांगितलं होतं की पावना पुनर्वसनाचा, धरणग्रस्तांचा विषय पुनर्वसन केल्याशिवाय मी तिथं जलपूजनाला जाणार. काय काय सांगितलं तुम्ही जबाबदारीने? केली सगळी कामं तुम्ही पूर्ण.
तुम्ही सांगितलं मी 25,000 लोकांना रोजगार मागच्या 5 वर्षात देणार दिला. तुम्ही सांगितलं की मी लाडक्या बहिणींचा एक पैसाही 1 रुपया बंद करून देणार नाही. आज 3,000 महिलांचे लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले. ती जबाबदारी तुमची होती ना. या उलट तुम्ही काय केलं तर खोटी खोटी आश्वासनं, महिलांना विमान प्रवास देईल, तरुणांना दारूच्या पार्ट्या, कोकणातली ट्रिप. एका आमदाराने काय सांगावं तालुक्यातल्या जनतेला आणि काय बोलावं, काय कृती करावी, याला काही धरबंद आहे की नाही. आणि म्हणून या ज्या संसारात तुम्ही निर्माण करताय ना, आम्हाला पैसे भेटलेत. मी तुम्हाला जाहीरपणाने या ठिकाणी सांगतो की असे कोणत्या उमेदवारांनी, आमचे जे कोणी उमेदवार आहेत त्यांनी आम्हाला कुणाला पैसे दिले, कुणाच्या खात्यावरती दिले, कॅश दिले, ऑनलाईन दिले, कशा पद्धतीने दिले ते पण सांगा ना. कुणाच्या खात्यावरती आले, आम्हाला भेटलेत का, किंवा त्या उमेदवारांनी आणखी कुणाला पैसे पाठवलेत. करा की सगळी चौकशी होते ना. दूध का दूध आणि पाणी का पाणी करा. मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, येत्या 8 दिवसात तुम्ही ह्या गोष्टी आम्हाला 25 ते 35 लाख रुपये आमच्या कोणत्याही नेत्याच्या खात्यात जर आले असतील, तुम्ही ते सिद्ध केलं तर आम्ही राजकारणातून बाहेर जाऊ. आम्ही राजकारणात थांबणार नाही. पण हे तुम्ही सिद्ध करू शकणार नाही तर तुम्ही कोणती शिक्षा भोगणार आहात. तुम्ही सांगितलं मी मुख्यमंत्र्याकडे तक्रार करणार. अरे केलीच पाहिजे. तुम्ही नाही केली तर आम्ही करू. आम्ही सांगणार आहे की अशा अशा पद्धतीने इथले महायुतीचे आमदार वागतायत. आम्ही सांगू. कशासाठी सनसनाटी निर्माण करायचा कार्यक्रम करतात. एक राज्यात संजय राऊत नाही का, सकाळी 9ला येतात भोंगा, काही पत्रकारांपुढे बोलायचं, त्याचं स्पष्टीकरण द्यायचंच नाही. नंतर वान नाही पण गुण लागलेले दुसरे होते घेतल्या आमदारांना, काहीही बोलायचं. मग इंद्रायणी ढाब्यावरती मिटिंग झाली. चला, इंद्रायणी ढाब्यावर कोणती मिटिंग झाली त्याचा पुरावा द्या. कोण कोण होतं त्या मिटिंगला, कोण होतं, कशामुळे झालं, काय झालं, द्या ना पुरावा द्या. कशाला द्या हॉटेलवाल्याची बदनामी करता. ते गजानन बापू शेलार बिचारा आमचा भंडारा डोंगरावरती काम करणारा कार्यकर्ता आहे. राजकारणाशी काही संबंध नाही. आम्ही तिथं बसत असतो, रोजच बसतो. ते काही इलेक्शन काळावर बसतो असं थोडंच आहे. नेहमी बसतो. शरद मामा शेलाराकडे बसतो. आणि हॉटेलवरती असे धंदे चालतात. उगा आपलं काहीतरी बोलायचं. मी सांगतो, मी ठिकाण देतो, तुम्ही बघा. अरे काय बघा, तुझ दे ना सगळे प्रमाण इथं. जर तुम्ही या 8 दिवसात सिद्ध केलं नाही तर तुमच्यावरती आबरू नुकसानीचा दावा दाखल करणार. हे तुम्हाला आता मी तुमच्या माध्यमातून त्यांना सांगतो. हे जे काही सगळं चाललंय हे योग्य नाही. आता सत्ता मिळालेली आहे तर प्रामाणिकपणे लोकांची कामं करा. ही लोकांची कामं करत असताना आम्ही कायम सांगितलं ते देवरोडचा उड्डाणपूल, सोमडण्याचा उड्डाणपूल, लिंब फाट्यावरचा, वडगावचा, या वरच्या फाट्यावरचा, जांभूळ फाट्यावरती, काने फाट्यावरती, वाघसाई फाट्यावरती, त्या ठिकाणी करा की उड्डाणपूल. तसलं काही जमणार नाही. त्या ठिकाणी पाहुणा धरण रस्त्याचं पुनर्वसन नाही करणार. त्या ठिकाणी तळेगाव चाकण रोड गेली 6 वर्ष, ज्या रोडच्या नावाने तुम्ही सातत्याने ओरडत होता तो रोड केला नाही केला. तळेगावच्या टोल नाक्यावर अख्ख्या तालुक्याला त्रास होतो. तर टोल बंदीचं काय केलं तुम्ही? फक्त त्या ठिकाणी विधानसभेत प्रश्न आला, तुमची जबाबदारी संपली. फक्त लोकांपुढे दाखवायचं की मी मुद्दा उचललाय. अरे मुद्दा उचलणं आणि मुद्दा सोडवणं याच्यात फरक आहे. तुम्ही फक्त आभास निर्माण करताय. तुम्ही फक्त एक लोकांपुढे प्रेझेंट करताय मॉडेल, दुसरं काहीच करत नाही. कृषी प्रकल्पाच्या बाबतीत काय प्रश्न परिस्थिती, बेरोजगारांना दरवर्षी 5,000 नोकरीचं काय झालं, हे सगळे प्रश्न मग असे मी विचारले तुम्हाला. त्यामुळे परत परत काही मी जात नाही. हे सगळं विषय खरं तर मी अनेक लिहिले होते की सगळ्याचीच उत्तर मला द्यायची. आणि काल राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी एक विषय मांडला. खरं तर गणेश खांडगेंवरती मला बोलायचं नाही, पण त्यांनी काल असा मुद्दा बोलले की अजितदादाच्या नावाचं प्रतिष्ठान काढायला आम्ही समर्थ आहोत. आम्ही कुठं म्हणतो तुम्ही काढू नका. बाळाभाऊ भेडेंनी चांदखेडीतल्या सभेत सांगितलं. सचिन घोटकुले नावाचा एक आमचा आडल्याचा कार्यकर्ता की जो पूर्वी राष्ट्रवादीत काम करत होता, जिल्ह्याचा युवक अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलंय, अजितदादांशी अतिशय जवळीक असलेला कार्यकर्ता,
तुमच्या कर्तृत्वामुळे तो तिथून बाहेर पडला, पण त्यांचं अजितदादावरती प्रेम तसंच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं बाळाभाऊंना की बाळाभाऊ अशी अशी घोषणा करा, मी अजितदादांच्या नावाने प्रतिष्ठान काढून काम करायची त्याची मानसिकता आहे. जर एखाद्या कार्यकर्त्याच्या डोक्यात एखाद्या नेत्याविषयी प्रेम असेल तर बाळा भेडे काय विरोध करतील त्या गोष्टीला? बाळा भेडेने त्याला विरोध केला नाही. बाळा भेडे म्हणले ठीक आहे, तुम्ही काढत असाल तर चालेल. मग गणेश भाऊ खांडगे, एवढं तुमचं अजितदादांवरती प्रेम होतं, त्या अजितदादांचे आस्थी कलश तुम्ही सगळ्या तालुक्यात फिरवले पाहिजे. कारण दादांवरती प्रेम करणारी या तालुक्यातली अनेक मंडळी आहेत. पण ते कलश फिरवताना तुम्ही त्याच्याबरोबर लोकांना साड्या वाटता. ही अजितदादांना श्रद्धांजली आहे का? हे अजितदादांचं काम आहे का? काल लोणावळ्याला सुनील शेट्टी सांगितलं माझी 21 नगरसेवक आहेत. ठीक आहे, अजितदादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कालची त्यांची जनरल बोर्डची मीटिंग होती. ती मीटिंग कोरम अभावी त्या ठिकाणी तहकूब करावी लागली. अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याची मीटिंग कोरम अभावी तहकूब होते. याची लाज नाही वाटली तुम्हाला की आपल्या विचाराचे नगरसेवक तिथं असताना, दादांना मानणारे नगरसेवक असताना त्या ठिकाणी तुमची मीटिंग तहकूब होते? तिथं जाब विचारायचा सोडला, आम्हाला जाब विचारतायत की दादांच्या हस्ते भूमिपूजन झालेल्या ठिकाणी आम्ही गोमूत्र शिंपडलो. हो, शिंपडलं, आम्ही कधी नाकारले? आम्ही राजकारणात काम करत असताना वैचारिक आणि राजकीय आमचा अजितदादांना विरोध ऐकत आहेच, होताच. मौना बंद जलवाहिनीसाठी झालेल्या आंदोलनात आमच्या मावळचे 3 नागरिक शहीद झाले. आमच्या काही मुलांना तिकडे गोळ्या लागल्या. तत्कालीन उपमुख्यमंत्री किंवा ज्यांचा फारद्या बंद पाईपलाईनला आग्रह होता त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आमचा राग असू शकतो, पण आम्ही कधी त्यांच्या राजकीय भूमिकेवरती आम्ही सातत्याने टीका केली अजितदादांच्या, पण आम्ही त्यांच्या वैयक्तिक कधीही विरोधात गेलेलो नाही. मरणांती वैरानी, एकदा माणूस एखादा गेला ना तर त्याच्यानंतर त्याच्यावर असलेलं सगळं वैर पण संपलं. आम्ही स्वतः अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. आम्ही स्वतः त्या ठिकाणी 3 दिवस पालखीचा प्रचार आमचाही बंद ठेवला. तुम्ही फक्त ह्या खोट्या गोष्टी गणेश भाऊ पुढे करू नका. मला तुमच्यावरती खरं बोलायचंच नव्हतं, पण तुम्ही काल ते बोलल्यामुळे मला बोलावं लागलं. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी काल सुनील शेळकेंनी सांगितल्यात ना, अत्यंत चुकीच्या, लोकांची दिशाभूल करणाऱ्या आणि लोकांमध्ये वेगळीच माहिती पसरवणाऱ्या होत्या. अशा गोष्टींवरती अफवांवरती विश्वास ठेवू नका, अशी कळकळीची विनंती या ठिकाणी मी करतो. माझं मनोगत या ठिकाणी थांबलं. मला वाटतं मी सगळ्याच प्रश्नांची जवळपास उत्तरं दिलेली असल्यामुळं एका दुसरा प्रश्न तुमच्या मनात असू शकतो, तुम्ही तो विचारा, नाहीतर मग पत्रकार संपेल. आहे चलो, थँक्यू, धन्यवाद.